या पोहा खायला त्यांना शेंगदाण नाही घेत मी काही प्रॅक्टिसला जातो आलाय आणि प्रदीप पण आहे आणि कुमार पण आहे. कुमार गाईस गुड मॉर्निंग. चालू आहे गाईस मस्त पतकची एक नंबर. गाईस गुड मॉर्निंग. आणि पाऊस चालू झालाय गाईस. आम्ही पोहा खायला जात आहे. प्रदीप कुठं आहे तू? ये की भावा. प्रदीप पण सोबत आहे. जाकी गाईस एवढं कष्ट करावं लागते पोहा खाण्यासाठी. भर पावसामध्ये आलोय आम्ही. प्रदीप किती पाऊस चालू आहे? एवढा जास्त पाऊस चालू आहे गाईस. आणि आम्हाला भूक लागली आहे. दो अण्णा गरम गरम पोहा. आणि अन्नाच्या जवळपासच आहे आम्ही. इथं जवळच आहे अन्नाच्या. असं नको करू करत राहू दे. थँक्यू. या पोहा खायला त्यांना शेंगदाण नाही घेत मी आज. हे बघा गाईस चांगलाच पाऊस चालू आहे. पूर्ण ओला झालाय गाईस. आणि मी पण ओला झालाय. इकडून झालं इकडून. चांगलाच पाऊस चालू आहे गाईस. आणि सॉरी गाईस आज ब्लॉग मी थोडा लेट चालू केला आहे. घरूनच मी लेट निघालो होतो. सो त्यामुळे आमचा आता नाश्ता झाला आहे. तो आम्ही जातो आता परत अंदर जातो. तुम्हाला भेटतो आम्ही लंच ब्रेकला 2:30ला. हा पाऊस चालू आहे. चांगलाच पाऊस चालू आहे गाईज. मला लंच ब्रेकला आलो आहे मी. आणि अंशू पण आहे सोबत. कायला असतो भाऊ. जेव जेव जेव. तो काही जेवण करतो आता मी. माझं ऑफिस झालं आहे. सो आता मी पतकच्या प्रॅक्टिसला जातो आहे. जस्ट मी आता धीरजला कॉल केला आहे. धीरज बोलला मी 5 मिनटात येतो. तो ऑफिसच्या बाहेर राहा म्हटलं. सो गाईज मी जातो आता पतकच्या प्रॅक्टिसला. चल रे बाबा लवकर. चल चल चल. चला गाईज प्रॅक्टिसला जातो. आलाय आणि प्रदीप पण आहे आणि कुमार पण आहे. कुमार बोलतो ना मजा. आता मजा नाही येणार. मजा आहे ना गणपती टायमाला नाही येत. मेन वाजवता नाही ना गणपतीमध्ये. मेन सुतारे असते ना सवय परिसर. हे बाबा एकतर साईडला तरी आहे ना का तरी कुत्रे जाऊन येते त्याचा विचार मस्त पेट. आज आमची प्रॅक्टिस चालू आहे गाईज मस्त पतकची. एक नंबर. गणपतीच्या वेळेस मजा आहे ना. माझं काही दुसरं वर्ष आहे पथकात. याचं दुसरं वर्ष माझं पहिलं वर्ष. मस्त वाजू. त्याचा पण चांगला मस्त कडाकवाला ब्लॉग येतो मला आहे ना. येणार येणार ब्लॉग. सध्या खूप थकलेलो आहे. आवाजावर न वाटत असेल काही खूप थकलेलो आहे मी. पहिले तर पेट्रोल भरू की राईट मग. अरे आणि साईडलाच आहे पेट्रोल पंप. आम्ही इथून निघालो. साईडला पेट्रोल पंप. अरे अरे तोच आहे का व्हिडिओ. मी घरी आलो आहे. आणि किती वाजले आहे? 10. मी आलो आहे घरी पण आता 10 वाजले. आणि रोहिणीताईचं जेवण वगैरे झालं आहे. तिचं ऑफिसचं काम करते वाटते. हां ती तिचं ऑफिसचं काम करते. आणि रोहिणीताई किती वाजता निघली होती तू? 8:30ला. सध्या माझ्या पतकच्या प्रॅक्टिसमुळे असं होत आहे की मी तिला बोलतो की तू ऑफिस घरी जात जा म्हटलं. आणि मी तिला चाबी पण दिली आहे घराची. ती घरी जाते आणि मी पतकच्या प्रॅक्टिसला जातो. नाहीतर तुम्ही बघतच असेल घरीच की आमचं डेलीचं रुटीन कसं होतं. रोहिणीताईचं ऑफिस सुटलं आणि माझंच ऑफिस सुटलं की मी बाहेर यायचो. मग ती तिच्या ऑफिसकडून यायची. मग तिला घेऊन घरी यायचो मी. पण आता थोडंसं चेंजच झालं आहे गाईस. आता चेंज हे झालं आहे की माझं ऑफिस सुटलं. मी ऑफिसमध्ये ते सांगितलं की मला लवकर सोडायचं म्हणून. तर ते मग मी काय नाही. माझं ऑफिस सुटलं की मी बाहेर येतो. 5 मिनटामध्ये धीरज येते. मग आम्ही प्रॅक्टिसला जातो. मग रोहिणीताईला मी त्याच्या पहिले मी कॉल करतो प्रॅक्टिसला जायच्या अगोदर की मी प्रॅक्टिसला जातो म्हणून. मग ती जाते घरी. तेवढ्या वेळ मग ती घरी जाते.
मी ऑफिस इथे जातो प्रॅक्टिसला, मी प्रॅक्टिस करतो, प्रॅक्टिस झाल्यानंतर मग मी घरी येतो गाईस. असं असते गाईस. सो थोडं रुटीनमध्ये चेंज झालं. हां सो गाईस मी आता जेवण करतो. बेसन आहे आणि 2 चपात्या आहे आणि भात आहे, आणि 2 चपात्या दुपारच्याच आहे गाईस, माझ्या टिफिनमध्ये होते. आज दुपारी काय माहिती मला भूकच लागत नव्हती गाईस, त्यामुळे मला समजत नव्हतं काय करू. मग जेवढं वाटलं तेवढं खाल्लं मी. मम्मीला पण सांगितलं. मम्मी बोलली की होते कधी कधी मन नसते. म्हणलं ठीक आहे. सो मी आता जेवण करून घेतो गाईस. हे गाईस तुम्ही ब्लॉग बघितला असेल आजचा. सो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही रुटीन बघितलं असेल. रुटीन सेम आहे, फक्त एवढं आहे की मी याच्यामध्ये फक्त माझी प्रॅक्टिस ॲड झाली आहे, पथकची प्रॅक्टिस. सो तेच गाईस, आता पथकची प्रॅक्टिस चालू आहे. सो चालू आहे आता पथकचे ताल वगैरे असे बरोबर चालू आहे. आता मी तर आता डेली मीट खात आहे. सो गाईस 11:30 वाजले. लवकर झोपतो. उद्या सकाळी उठायचं, परत ऑफिसला जायचं. गणपती बाप्पा येते गाईस आणि पथक वाजवायचं आहे. एक्सायटेड आहे वाजवायला. सगळ्यात पहिले शिकून घेतो, मग वाजवायसाठी तयार होतो लवकरात लवकर. सो मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा, आणि तुमच्या प्रेम असंच राहू दे मित्रांनो. चला, गुड नाईट अँड बाय.